एक वेळ अशी होती जेव्हा लोक हिंसा आणि लोभात अडकले होते. आणि त्यावेळी एक व्यक्ती आली ज्यांनी जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. ते म्हणजे भगवान महावीर. महावीर कल्याणक हा जैन धर्माचा प्रमुख सण आहे. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मदिवस महावीर जयंती म्हणून ओळखला जातो. महावीर जयंती संपूर्ण भारतातील जैन समाजाकडून भगवान महावीरांची जयंती म्हणून साजरी केली जाते. वर्धमान महावीरांनी जगाला अहिंसेचा धडा शिकवला. महावीर जयंतीसोबतच हा दिवस महावीर जन्मकल्याणक म्हणूनही ओळखला जातो. जैन दिगंबर आणि श्वेतांबर चैत्र महिन्याच्या 13व्या दिवशी म्हणजेच चैत्र शुक्ल त्रयोदशीला एकत्र हा सण साजरा करतात. महावीरांना वर्धमान, वीर, अतिवीर आणि सनमती असेही म्हणतात. वर्धमान यांचा जन्म तिसरा अपत्य म्हणून चैत्र शुक्ल तेरस/त्रयोदशीच्या दिवशी ख्रिस्तपूर्व 599 वर्षांपूर्वी वैशाली प्रजासत्ताकातील क्षत्रिय कुंडलपूर येथे वरील सिद्धार्थ आणि आई त्रिशाला यांच्या पोटी झाला. त्यांचे आईवरील जैन धर्माचे 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते. महावीराच्या आधी 250 वर्ष जगले होते. हे वर्धमान पुढे महावीर स्वामी झाले. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील आजचे बस्ध गाव त्याकाळी वैशाली म्हणून ओळखले जात असे. महावीर लहान असताना इंद्र आणि देवतांनी त्यांना भगवान जन्म साजरा करण्यासाठी सुमेरू पर्वतावर नेले. महावीर स्वामींचे बालपण राजवाड्यात गेले. महावीर स्वामी हे अहिंसेचे अवतार होते. त्यांचे जीवन त्याग आणि तपश्चर्याने परिपूर्ण होते. त्याने लंगोटीही घातली नाही. ज्या काळात हिंसाचार, पशुबळी आणि जातीभेद वाढले त्या काळात भगवान महावीरांचा जन्म झाला. तारुण्यात महावीर यांचा विवाह यशोदा नावाच्या राजकन्येशी झाला होता आणि त्यांना प्रियदर्शन नावाची मुलगीही होती. ते 28 वर्षांचे असताना त्यांच्या पालकांचे निधन झाले. मोठा भाऊ नंदीवर्धन यांच्या सांगण्यावरून महावीर 2 वर्ष घरात राहिले. अखेर वयाच्या 30व्या वर्षी मार्गशीर्ष कृष्ण दशमीच्या दिवशी त्यांनी दीक्षा घेतली. या काळात महावीरांनी तपश्चर्या, संयम आणि समता साधली आणि पंचमहाव्रताचा धर्म पाळला. सर्वांशी प्रेमाने वागताना त्यांनी अवघ्या जगाला सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला. सर्व जगाला उपदेश केला. त्याग आणि संयम, प्रेम आणि करुणा, नम्रता आणि सदाचार हे त्यांच्या उपदेशांचे सार होते. भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनात धर्म, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, क्षमा यांवर सर्वाधिक भर दिला. भगवान महावीरांनी चतुर्विध संघाची स्थापना केली. भगवान महावीरांनी देशाच्या विविध भागात फिरून आपला पवित्र संदेश प्रसारित केला. महावीर स्वामी म्हणतात की धर्म हेच श्रेष्ठ हित आहे. ते म्हणतात, जो धर्मात्मा आहे, ज्याच्या मनात सदैव धर्म असतो, त्याला देवही नमस्कार करतात. भगवान महावीरांच्या 5 तत्वांबद्दल जाणून घ्या. सत्य. भगवान महावीर स्वामी सत्याविषयी म्हणतात, हे मनुष्य, तुम्ही सत्यालाच खरे तत्व समजा. सत्याचे पालन करणारा ज्ञानी मनुष्य मृत्यूला पार करतो. अहिंसा. या जगातील सर्व त्रस 1, 2, 3, 4 आणि 5 इंद्रिय असणारे जीव इत्यादींची हिंसा करू नका. त्यांना त्यांच्या मार्गावर जाण्यापासून रोखू नका. त्यांच्याबद्दल तुमच्या अंतःकरणात करुणेची भावना ठेवा. त्यांचे रक्षण करा. हाच अहिंसेचा संदेश भगवान महावीर आपल्याला आपल्या शिकवणीतून देतात. अपरिग्रह. अपरिग्रहावर भगवान महावीर म्हणतात की जो माणूस स्वतः सजीव किंवा निर्जीव वस्तू गोळा करतो, इतरांना तसे करण्यास करतो किंवा इतरांना तसे करण्याची परवानगी देतो, तो कधीही दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. हाच संदेश भगवान महावीरांना अपरिग्रहाच्या माध्यमातून जगाला द्यायचा आहे. महावीर स्वामी ब्रह्मचर्यबद्दल त्यांची अत्यंत मौल्यवान शिकवण देतात की ब्रह्मचर्य हे सर्वोत्तम तप, नियम, ज्ञान, तत्वज्ञान, चारित्र्य, संयम आणि नम्रता यांचे मूळ आहे. तपश्चर्यांमध्ये ब्रह्मचर्य हे श्रेष्ठ तप आहे. स्त्रियांशी संबंध नसलेले पुरुष मोक्षमार्गाकडे वाटचाल करतात. क्षमा.
भगवान महावीर क्षमाबद्दल म्हणतात, मी सर्व प्राणीमात्रांकडून क्षमा मागतो. जगातील सर्व प्राणीमात्रांची माझी मैत्री आहे. माझे कोणाशीही वैर नाही. मी खऱ्या मनाने धर्मात स्वतःला स्थापित केले आहे. मी माझ्या सर्व गुन्ह्यांसाठी सर्व प्राणीमात्रांकडून क्षमा मागतो. सर्व प्राणीमात्रांनी माझ्यावर केलेले अपराध मी क्षमा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.